कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुलसी हार गला काश पीतांबर तुलसी हार गला काश पीतांबर तुलसी हार गला काश पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुलसी हार गला काश पीतांबर आवडे निरंतर हेच आवडे निरंतर हरि मकर कुंडले दलपति श्रवणे कंडिक शुभ मने विराजे बाबा कंडिक शुभ मने विराजे मकर कुंडले दलपति श्रवणे कंडिक शुभ मने विराजे हार गला काश पीतांबर हार गला काश पीतांबर हार गला काश पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गला काश पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुका मन माझे ती सर्व सुख तुका मन माझे ती सर्व सुख तुका मन माझे सर्व सुख तुका मन माझे ती सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडले पाहिना त्रिमुख आवडले तुळशी हार गला काश पीतांबर तुळशी हार गला काश पीतांबर पाहिना त्रिमुख आवडले पाहिना त्रिमुख आवडले तुळशी हार गला काश पीतांबर तुळशी हार गला काश पीतांबर हरि आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गला काश पीतांबर तुळशी हार गला काश पीतांबर आवडे निरंतर आवडे आवडे निरंतर हेच ध्यान तुळशी हार गला काश पीतांबर तुळशी हार
विठो विठोबा रघुमा हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 बार घुमाए बार घुमाए बार हरि जय जय राम कृष्ण हरे हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम जय 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 राम हरे जय जय राम हरे जय जय राम 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 जय जय राम कृष्ण जय 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 राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम रूप बहता लोचन रूप बहता लोचन रूप बहता रूप बहता सुख दान वो साधन सुख दान वो साधन दोहा विठ्ठल दोहा विठ्ठल सुख झाले सुख झाले साधन दोहा विठ्ठल आवाज होणार दोहा विठ्ठल दोहा माधव दोहा माधव दोहा विठ्ठल दोहा विठ्ठल दोहा माधव दोहा माधव दोहा विठ्ठल दोहा विठ्ठल बहुता मनोने विठ्ठल
विठ्ठल म्हणून विठ्ठले विठ्ठले तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल तो हा माधव तो हा माधव 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 बोलवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल रूपी जडले लोचन पायी स्थिरावले पायी स्थिरावले मन पायी स्थिरावले रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन पायी स्थिरावले पायी स्थिरावले देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठल तुझ पाहता विठ्ठल तुझ पाहता विठ्ठल देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठल तुझ पाहता विठ्ठल तुझ पाहता सुख दुख दर्शन मागते
विठला तुझ पाहता विठला देह भावार फला तुझ पाहता विठला रूपी जडले लोचन 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 स्थिरावले मन पाई स्थिरावले मन
स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला कळोने दी सुख दुःख तहान हरपली भूक तुका म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने मागुती देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला विठ्ठल विठ्ठला 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 वापकोजे विठ्ठला 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 भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरि सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वात्मसाधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणं नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु वे नमः वंशी विभूषित करानवनीर दाबा पितांबरा दरुण बिंफलाधरोष्टात पूर्णेन्दु सुंदर मुखारधरविंद नेत्रात कृष्णात किमपि तत्त्वमहं न जाने शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा वया सुभटा ते नमस्कारोणी आता तुकाराम तुकाराम नाम घेता कापे येम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ ते नमस्कारोणी आता नीलांजनं समाभासं रविपुत्र यमागजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनेश्वरं ते नमस्कारोणी आता महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ते नमस्कारून आता रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. प्राप्त वेळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञान वरिष्ठ वैराग्य महंत देहू निवासी तुकोबाराय यांचा हा रूपपर प्रकरणातील हा अभंग आहे. आणि पहिला दिवस म्हटलं नामपर घ्यावा किंवा रूपपर घ्यावा असा नियम आहे, दंडक आहे. या नियमाप्रमाणे, कारण अखंड हरिनाम सप्ताह हा केवळ मानवाच्या उद्धारासाठी साधू संतांनी निर्माण केलेली ही एक महान मोठी शक्ती आहे. कारण जीवाच्या उद्धारासाठी साधू संतांनी नियोजन करून जीवाचा कशामध्ये उद्धार आहे, संसाराच्या वाटेवर मोक्षाचा मार्ग देण्याचं काम साधू संतांनी केलं. संसारात राहून देवाकडे जाण्याचा मार्ग त्यांनी शोधला आणि तो मार्ग तुम्हा आम्हाला दाखवून दिला. सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे होऊ नका रान भरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदान शूरदाता. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. स्वतः त्यांनी अनुभव घेतला आणि अनुभवानंतर तो अनुभव त्यांनी जगाला दिला. अनुभव घेतल्याशिवाय जगाला देण्याचं काम त्यांनी केलं नाही. तुम्ही आम्ही अनुभव घेत नाही, जगाला सांगितल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधू संतांनी अनुभव घेतला. कशाचा अनुभव घेतला? उदाहरण घ्या. हरे कृष्ण हरराम मध्ये प्रभू 5 स्वामी होऊन गेले. त्यांनी संपूर्ण जगाला वेड लावलं. व्यक्ती एक आहे, लाखो लोकांना वेड लावण्याचं काम एका व्यक्तीने केलं. प्रभू 5 स्वामी इस्कॉन हरे कृष्ण हरे राम ही महामंत्र, ही महाध्वनी जगापर्यंत पोहोचवण्याचं कार्य एका व्यक्तीने केलं. केवळ का? त्याचं कारण आहे, पहिले आपण घ्यावं लागतं आणि नंतर लोकाला द्यावं लागतं. आपण घेत नाही आणि लोकाला देतो, करत नाही, लोकाला सांगायला सांगतो, त्याचा फायदा होऊ शकत नाही. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये एक बाई आपल्या मुलाला घेऊन आली. म्हणले महाराज माझा मुलगा जास्त गुळ खातो. म्हणले बाई मीच रोज पुरणपोळ्या खातो, तर मी याला सोडाय कसं लावू? कारण मला जर गुळ आवडत असेल, त्याने किती प्रयत्न केला तरी तो सुटल्या जाणार नाही. पहिले महाराज म्हटले आई 1 महिनाभर मला अवधी द्या. महिनाभर महाराजांनी गुळ सोडला आणि नंतर त्यांनी उपदेश केला, कारण तो उपदेश फलद्रूप होतो. म्हणून साधू संतांनी तुकोबाराय, ज्ञानोबाराय, एकनाथ महाराज तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू. मला सांगायचं प्रभू 5 स्वामींनी त्यांच्या जीवनामध्ये पाश्चात्य देशामध्ये जाऊन अमेरिका लंडन एकही जग त्यांनी देशात सोडलं नाही. तिथं गेले. तिथं गेल्यानंतर काही लोक त्यांचा तिरस्कार करत होते, काही लोक अंगावर चुकत होते, अंगावर कचरा टाकत होते, तरी ते कधीच कोणाला काही शब्द बोलत नव्हते. शेवटी त्यांनी विचारलं, लोकांनी विचारलं का हो आम्ही एवढा तुमचा तिरस्कार करतो तरी तुम्ही काही बोलत नाही, तुम्ही आम्हाला चांगलंच म्हणता, याचं कारण का? ते म्हटले हमारे ऊपर भगवान की नशा चढ़ी है. जिसके देह के ऊपर भगवान की नशा चढ़ती है उनको कुछ भी करो वो कुछ करने वाला नहीं. ते म्हणले वो नशा हमें नहीं क्या मिलेंगी? म्हणले मिलेंगी, पहिले करके देखो. जर तुम्ही केलं, तुम्हाला बरं वाटलं तर त्याच्यात राहा, नाही बरं वाटलं निघून जा. शेवटी त्यांनी ते हरे कृष्ण हरे राम करत नाचत होते, तेही लोक नाचू लागले. शेवटी तेही लोक कृष्ण स्वरूप बनले. हे केवळ कशाचं? तुका म्हणे अंगे व्हावे ते स्वतः करावं लागतं आणि नंतर लोकांना सांगावं लागतं. तसं वारकरी संप्रदाय हा व्यवस्था नसेल, पण अवस्थेचं या ठिकाणी काय आहे? अवस्था आहे.
कारण परमार्थाची अवस्था जर पाहायची असेल तर सांगितलं मुखी नाम हाती मोक्ष. हातामध्ये मोक्ष देणारं सामर्थ्य जर कोणाकडे असेल तर ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, एकनाथ महाराज. का ते अंगी तसे बनले, स्वतः ते झाले आणि नंतर त्यांनी जगाला व्हायला सांगितलं. विठ्ठल विठ्ठला 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 ही अनादी परंपरा आहे. कीर्तन परंपरा ही अनादी परंपरा आहे. सांगतात नारद हे पहिले कीर्तन करत होते. पहिली परंपरा नारदीय कीर्तन परंपरा होती. सर्वांनी खाली बसायचं आणि आता काय बरोबर आहे, टाळकरी सुद्धा खाली बसलेलेच असायचे, सर्व खाली बसलेले. नारदीय परंपरा फक्त कीर्तनकारानं उभं राहायचं, बाकी कोणी उभं राहायचं नाही, अशी परंपरा होती. पहिले नारदाने कीर्तन करावं, वैकुंठात जावं, देवाजवळ कीर्तन करावं. पहिलं कीर्तन वैकुंठात होतं, मृत्यू लोकात कीर्तन नव्हतं. पण जेव्हा तुकोबाराय, नामदेवराय, साधू संत या भूतलावर ऋषी मुनी निर्माण झाले, त्यांना असं वाटलं, नारदाला वाटलं हे कीर्तन स्वर्गात आहे पण हे कीर्तन मृत्यू लोकात सुद्धा गेलं पाहिजे. म्हणून ही नारदाची गादी आहे. ही गादी कोणाची आहे? नारदाची गादी आहे. नारदाने प्रथमतः पहिलं कीर्तन मृत्यू लोकामध्ये करायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम. कीर्तन म्हणजे काय सांगितलं, तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नासिले व्यवसाय प्राचित्ताचे, नामच नाही पापाचे ऐसे केले. ज्ञानोबारांनी व्याख्या केली, कीर्तन कीर्तन म्हणजे काय, जिथं पाप शिल्लक राहत नाही, पापाचा लवलेस जिथं थांबत नाही, अशी अवस्था म्हणजे कीर्तन आहे. विठ्ठल ज्ञानोबारांनी अनेक अभंगातून कीर्तनाचं वर्णन केलं. सांगितलं नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. ज्ञानाचा दिवा कीर्तनाशिवाय लावताच येत नाही. ज्ञानाच्या दिव्याशिवाय कीर्तन त्याला फलद्रूप होऊ शकत नाही. म्हणून ज्ञानाचा दिवा कीर्तनाच्या माध्यमातूनच काय तर लागल्या जातो. म्हणून हा साधू संतांनी ज्ञानाचा दिवा लावण्याचं काम कितीतरी हजारो वर्षापासून, ही परंपरा अनादी परंपरा आहे. भगवान शंकर उमेला सांगतात, उमा कीर्तन ही खूप अनादी परंपरा आहे, ही आजकालची नाही आहे, ही अनादी परंपरा आहे. आणि याच परंपरेनं मानवाचा उद्धार होतो, मानव मुक्त होतो, संसारात राहून देवाकडे जाण्याचा मार्ग त्याला मिळत असतो. तो कीर्तन आहे बघा. विठ्ठल म्हणून भारत देश हा ऋषी मुनींच्या संस्काराने विकसित झालेला देश आहे. भारतीय संस्कृती ऋषी मुनींच्या संस्कारातून व्यापकतेकडे निर्माण झालेली आहे. ऋषी मुनींनी संस्कार लावून दिले. बघा पहिला सण जर कोणता असेल तर पहिला सण पंचमी. बघा पहिला सण कोणाचा आहे? महिलांचा आहे. बघा पहिला सण आहे. पंचमी आली का की पण पहिला सण महिलांचा आहे. बघा नंतर गणपती आहे, पुरुषाचा सण आहे. पोळा आहे, पुरुषाचा सण आहे. पुढे महालक्ष्मी आहे, महिलाचा सण आहे. देवानी सर्वांना वाटून सण दिलेत. बघा का? सर्वांना आनंद मिळावा, सर्वांना परमानंद मिळावा आणि सर्वांना ब्रह्मानंद मिळून ब्रह्मस्वरूपामध्ये एक व्हावं. संसारात सुद्धा ब्रह्मस्वरूपात जाता येते, संसारात राहून आपला संसार ब्रह्मस्वरूप करता येतो. म्हणून तर ज्ञानोबाराय, तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. तिन्ही लोकांमध्ये आनंद भरलेलाच आहे. आनंद नाही का? आनंद आहेच. आनंद तिन्ही लोकात भरलेलाच आहे. फक्त त्या आनंदाची जाणीव तुम्हा आम्हाला करून घ्यायची. म्हणून भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला सर्वांना काय तर कशा करता पाठवलेलं आहे? तिथं देवाने तुम्हा आम्हाला कशा करता पाठवलंय? देव घेण्याकरता, देव होण्याकरता, देव पाहण्याकरता.
देवाजवळ जाण्यासाठी तुम्ही आम्ही आलो. देवे दिला देह भजना. मनुष्य हे मानव येवनी हे ईश्वर प्राप्तीचं साधन. याच देही घडे देवाचे भजन. 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 देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन. देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन. हे याच देही घडे देवाचे भजन. नाही कोठे अनिक हे ज्ञान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन. केले होते याच जन्मे अवघे विठोबाच्या नामे. तुका मने कर्मे जळोनी तरसी. याच जन्मामध्ये देवाचं भजन तुम्हा आम्हाला करता येते. इतर देहामध्ये देवाचं भजन करता येत नाही. म्हणून मनुष्य शरीर हे ईश्वर प्राप्तीचं साधन आहे, विषय प्राप्तीचं साधन नाही. तुम्ही आम्ही याला विषय प्राप्तीचं साधन समजतो, हे आपलं अज्ञान आहे. म्हणून तुकोबाराय ज्ञानोबाराय या महापुरुषांनी तुम्हा आम्हाला देवाकडे कसं घेऊन जाता येईल याचा प्रयत्न केला आणि देवाच्या हातात हात तुमचा आमचा देण्याचं काम साधू संतांनी केलं. या धरतीवर साधू संत आले म्हणून मृत्यू लोक हे वैकुंठ लोक बनलं बघा. हरी भजनी ढवळीले जग चुकविले. पहा ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा चौकडून एक रस्ता नाही का एक गाव नाही, गावोगावी चहूकडे हरी भजनी ढवळीले जग. सर्व जग ढवळून टाकलं. कशानं? नामाने ढवळलं बघा. सांगितलं नामाने जग ढवळल्या जाते तेव्हा जग देवरूप झाल्याशिवाय राहत नाही. पृथ्वी देवरूप होते, जग देवरूप होते आणि जगात राहणारे जीव सुद्धा देवरूप झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद संतांच्या शक्तीची आहे, सहवासाची आहे. म्हणून साधू संतांनी तुम्हा आम्हाला असं काही योगदान दिलेलं आहे. त्या योगदानातून तुमच्या आमच्या जीवनाचा फेरा सुटल्याशिवाय राहत नाही. म्हणून गावोगावी पहिल्यापासून अखंड हरिनाम सप्ते करण्याची काय आहे परंपरा आहे. आपल्या सप्त्याला किती दिवस झाले काही सांगता येत नाही. की माझ्या वडिलाची मिराशिगा
देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी. कारण देवाच्या दरबारात जाऊन देवाची सेवा केल्याने जे पुण्य मिळते ते तुम्ही काही करा ते पुण्य तुम्हाला मिळू शकत नाही. पण देवाच्या दरबारात देवाजवळ जाऊन जे चिंतन केलं जे मंथन केलं त्याच्यातून तुम्हाला परमात्म स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. हा अनुभव साधू संतांनी घेतला. सांगितलं की तुकोबाराय सांगतात की एकट्याचं भजन आणि सर्वांचं भजन, सर्वांचं भोजन आणि एकट्याचं भजन, सर्वांच्या भोजनामध्ये जो आनंद आहे तो एकट्याच्या भोजनामध्ये आनंद नाही. सर्वांच्या भजनामध्ये जो आनंद आहे ते एकट्याच्या भजनामध्ये आनंद नाही. लक्षात ठेवा. एकलेने कंठे मनोने निर्माण केले 14ही भुवने गगन सूर्य चंद्र तारांगणे. एकटा देव होता त्याला एकट्याला कळमलं नाही. एकट्या माणसाला कुठेच करमत नाही. कारण 1 से 2 भले म्हणतो आपण. प्रवासात निघालो तर 2 पाहिजे. देवाने एका देहाला 2 डोळे दिले, 2 हात दिले, 2 कान दिले. का? देवाला असं वाटलं एखादा नाही जरी एखादा काही झालंच काही तर एक तर राहील म्हणून देवाने 2-2 दिले. पण तुम्ही आम्ही आता एकावर चालो. बघा आजच आमचे PSI होते बघा शिंदे साहेब. एकुलता 1 मुलगा होता. आज ॲक्सिडेंट झाला. 1 मुलगा ॲक्सिडेंटमध्ये खलास झाला आपल्या साबळेवाडीचा. बघा सकाळी मी म्हणून तर मग तुमच्यासाठी थांबलो नाही मी तिकडं. कारण मला जावं लागलं, त्यांची भेट घ्यावी लागली. म्हणून कसं आहे 1 से 2 भले म्हणून देवानी 2 ठेवलं बघा. द्वामिमो पुरुषो लोके. 2 मध्ये जो आनंद आहे तो एकामध्ये आनंद नाही. सांगितलं 2तून जी अवस्था तयार होते तिला अद्वैत म्हणतात. ते एक आहे. सर्वम खलिदम ब्रह्म. सर्व दोघांच्या सापेक्षेतून जी अवस्था तयार होते तिला एक अवस्था म्हणतात. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. म्हणून तुकोबाराय ज्ञानोबाराय तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करतात की बाबांनो मृत्यू लोकामध्ये देहाला आपण आल्यानंतर आपण तुम्ही आम्ही सर्वजण मृत्यू लोकात देह मिळाला. देह कशा करता मिळाला? ब्रह्मरस घेण्यासाठी. ब्रह्मरस जो घेतो तो ब्रह्मस्वरूप होतो आणि विषय रसाच्या पाठीमाग जो लागतो तो पुनरपी जननम पुनरपी मरणम. मग जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी सुंदर असे साधन मृत्यू लोकामध्ये साधू संतांनी निर्माण केले. त्याच्यामध्ये ब्रह्मरस तयार होतो. सांगितलं लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस पखवात विना टाळ भक्त. हे सर्व काय आहेत? हे घोष करणार आहेत. भक्त देवाच्या नामाचा घोष करतात. पखवादही देवाच्याच नामाचा घोष करतो. टाळही देवाच्याच नामाचा घोष करतात. जिथं देवाच्या नामाचा घोष एक होतो तिथं परमात्मा प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा नारदा मी उभा तेथे नारदा मी उभा. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा नारदा मी उभा नारदा मी उभा. माझे भक्त गाती जेथे नारदा उभा तेथे नारदा उभा तेथे नारदा उभा. माझे भक्त गाती जेथे नारदा उभा तेथे नारदा उभा तेथे नारदा महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. महाराजाकरता सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. खरोखर भगवंत नारद भगवंताला विचारतात देवा का हो मला जर तातडीचं काम पडलं
तुमच्याकडे यायचं एखादा भक्त जर माझा मनाच लागला आणि तातडीचं काम पडलं त्या भक्ताला, तर तुम्ही कुठे शोधू, तुम्हाला कुठे शोधू? सांगितलं नारदा मला कुठे शोधायची गरज नाही, जिथं माझे भक्त आहेत का तिथं माझं वास आहे. जिथं माझे भक्त असतात त्यांच्या हृदयातच मी विराजमान असतो. हाके सरशी उडी येऊन या स्तंभ फोडे. माझ्या भक्तांनी हाक मारली का मी तिथं लगेच काय होतो, प्रगट होतो. शेवटी भगवान सांगतात अर्जुना नाहम वसामी वैकुंठे, मी वैकुंठात नाही. कुठे आहेत मग? भक्तापाशी आहे, भक्तांच्या जवळ आहे. म्हणून देव भक्ताजवळ आहे. देव भावाचा भुकेला. भगवान परमात्मा धन का भूका नाही, वो भावाचा भुका आहे. देवा कारणे भावत समात, देवा कारणे भावत कारणे भाव. भावाला खूप मोठं महत्व आहे. ज्याचा भाव शुद्ध आहे, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी देव नाही त्याला. पहिले भावाला खूप मोठं महत्व आहे. ज्याचे भाव शुद्ध झाले ते देव बनले, आणि ज्याचे भाव अशुद्ध आहेत ते पुनरपी जननम पुनरपी मरणम, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये ते अडकत गेलेले आहेत. म्हणून भावाला महत्व दिलं पाहिजे. भावाला ज्यांनी ज्यांनी महत्व दिलं, आपण भाव कमी ना आवच जास्त आहे. बघा आजकाल भाव कमी पण आव जास्त. भाव आहे वाटीभर पण दाखवतो पाटीभर. तुकोबाराय ज्ञानोबाराय तुम्हा आम्हाला सर्वांना सांगतात बाबा, लोकाला दाखवायसाठी परमार्थ नाही, परमार्थ आपल्या उद्धारासाठी आहे. आणि परमार्थ हा लोकांनी म्हणू नये, देवानी तुम्हा आम्हाला आपलं म्हणलं पाहिजे. जेव्हा देव तुम्हाला आपलं म्हणाल ना, तेव्हा तुम्हाला समाजाकडे जायची गरज नाही. देव तुमच्या जवळ येईल आणि तुमच्या जीवनाचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. देवानी बंगला पाहिला का? देवानी भाव पाहिला. कोप मोडकी जर्जर, ते मोडकं आहे का काय ते देवानी पाहिलं नाही. देवानी काय पाहिलं? भाव बळकट आहे. भाव देखोनी बळकट, देवे सोडिले वैकुंठ. भाव पाहिला आणि देव धावत येतो. म्हणून ज्याचा भाव शुद्ध आहे त्याच्या घरी देव आल्याशिवाय राहत नाही. आणि तुमच्या आमच्या घरी देव यावा म्हणून ही तुकोबारायची इच्छा आहे, ज्ञानोबारायची इच्छा आहे, नामदेवरायाची इच्छा आहे. कर जोडो निविनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अरे बाबांनो, वासुदेव म्हणा. वासुदेवाचं नाव घ्या. वासुदेवाचं नाव घेतल्याने काय होईल? वासुदेव म्हणता वासुदेवची होतो, वदनी वदेतो वासुदेवची होतो. म्हणून देवाचं नाम घ्या. देवाचं नाम घेतलं की तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय म्हणतात आमचं काम झालं. काय महाराज काम झालं? अंतकाळी विठू आमासी पावन. अंतकाळाच्या वेळेला देव आम्हाला पावला आणि मग शेवट तो भला माझा बहु गोड केला. शेवट गोड करण्यासाठीच परमार्थ आहे.
शेवटचा क्षण गोड व्हावा म्हणून साधू संतांची इच्छा आहे. आणि साधू संतांनी आम्हाला सर्वांना सांगितलं, बाबांनो हा खेळ आहे. कोणता खेळ आहे? हा देवाबरोबर खेळ आहे. अखंड हरिनाम सप्ताह देवाबरोबर खेळ आहे. देवाबरोबर जो खेळ खेळतो तो देवरूप झाल्याशिवाय राहत नाही. आणि जो विषयाशी खेळ खेळतो तो पुनरपि जननम, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, त्याची फजितीच होते. मग फजितीतून वाचण्यासाठी तुम्ही आम्ही कोणाला पाहिलं पाहिजे? देवाला पाहिलं पाहिजे. देवाला पाहिलं का तुमच्या देहाची अवस्था बदलल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत देहाची अवस्था बदलत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही. देवाची प्राप्ती जर करावी अशी वाटत असेल तर तुम्ही आम्ही देवाकडे पाहिलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, सोडिला संसार माया तयावरी. संसार सोडला म्हणजे त्याच्यावर काय केलं नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याच्यातच राहिलो, त्याच्यात राहिलो, पण देवाकडे पाहत राहिलो. आम्ही उतरते पक्षी अंगणे उतरा, पक्षी अंगणे उतारा, पक्षी अंगणे उतारा. जे का गुंतोनी राहते, जे का गुंतोनी राहते, ऐसे आसावे संसारी, ऐसे आसावे संसारी. जे का गुंतोनी राहते, जे का गुंतोनी राहते, ऐसे आसावे संसारी, संसार आसावे संसार. संसारात कसं राहावं याचं मार्गदर्शन नाथ महाराज आम्हाला सांगतात की बाबांनो, संसारात कसं राहावं? पक्षाप्रमाणे. पक्षी येतो, एक घास मिळाला घेतो आणि निघून जातो, पण तुम्ही आम्ही तिथंच बसून राहिलो. जिथं जन्म झाला तिथंच बसून राहिलो. पण नाही, तुम्ही सर्व भाग्यवान मंडळी आहेत. आळंदी पंढरीच्या वाऱ्या आहेत, निवृत्तीनाथांची वारी आहे, अखंड जीवनामध्ये परमार्थ आहे. नाशिक जिल्हा मुळातच जटायूची कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे. जटायूसारख्या महापुरुषाची नामधारकाची भूमी आहे बघा. म्हणून निवृत्तीनाथ, गहिनीनाथ, सर्व देवाचे देव या ठिकाणी विराजमान आहेत. काळूबाबा सारखे, मल्हार बाबा सारखे, पाटील बाबा सारखे, दामोदर बाबा सारखे, बबन बाबा सारखे हे असे महापुरुष या ठिकाणी विराजमान झाले. आणि त्या महापुरुषांची छाया तुमच्यावर आहे. महापुरुषांची छाया ज्या देहावर आहेत ते देह महापुरुष बनल्याशिवाय राहत नाहीत. ज्ञानोबारायांची छाया रेड्यावर पडली, रेडा देव झाला. यत्कृपा लव मात्रेन महेशा वेद पारगा, ज्ञानेश्वरम तमाचार्य वंदे बुद्धांजलीर्मुदा. माऊलीची थोडी कृपा, थोडी छाया भिंतीवर पडली तर भिंत देव झाली. माऊलीची छाया प्रेतावर पडली तर मेलेलं जिवंत झालं. काय संत कृपा आहे. संत कृपा झाली इमारत फळाली. काय होईल काही सांगता येत नाही. फक्त संतांची कृपा व्हायला पाहिजे. आणि संतांची कृपा झाली का की कृपादान केले संती कल्पाती सरेना, कल्पाती सरेना, कल्पाती सरेना. कृपादान केले संती कल्पाती सरेना, कल्पाती सरेना, कल्पाती सरेना.
संती. तुका म्हणे मंगलाता कोण दाता, याहुनी संतासारखा मंगल दाम देणारा या विश्वात दुसरा कोणीच नाही. संत दाम देतात पण जगाचं मंगल करतात आणि त्यांचं मंगल होईल हेच काय तर पाहत असतात. तुकोबाराय, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ. काय निवृत्तीनाथांचे अभंग तुम्ही एकदा वाचून पहा. समाधीचे निवृत्तीनाथाचा गाथा पहा. कारण आपण तुकोबारायचा वाचतो, नामदेवरायाचा वाचतो, पण एकदा निवृत्तीनाथांचा वाचून पहा, ज्ञानोबारायाचा गाथा वाचून पहा आणि मग तुम्ही म्हणा की खरं योग याग खरोखर त्यांनी कुठं चक्र आहेत, कुठं दशवद्वार आहे, कुठंच विचारायची गरज नाही. फक्त गाथा वाचा. गाथ्यामध्ये कोणतं चक्र कोणतं काम करते. आता इथं अनुहात चक्र आहे, हे फिल्टर करते, रक्त फिल्टर करते आणि रक्त फिल्टर करून हे काय करते, मूलाधार चक्र आहे. असे 7 चक्र आहेत. हे सर्व चक्र एक एक काम करते. काय काम करते त्याची पूर्ण माहिती ज्ञानोबारायाने, निवृत्तीनाथांनी तर विशेष माहिती दिली बघा. कारण आम्ही एकदा असंच कुंभमेळ्यामध्ये गेलो ना, आमचे बघा जम्मूचे स्वामीजी अटल आखाड्याचे मेन महामंडलेश्वर, त्यांच्याकडे निवृत्तीनाथाचा गाथा. त्यांचं शरीर कोकणातलं बघा आणि ते रोज निवृत्ती. मला म्हटले निवृत्तीनाथाचे अभंग खाली पाहावं लागलं ना मला. म्हणलं महाराज मी म्हणले वाचून पहा. आणि खरंच तेव्हापासून वाचलं का की माणसाला असं वाटलं की बस आपल्या जीवनात खरा जर योग देवाकडे जर जोडायचा असेल तर निवृत्तीनाथांचे अभंग, मुक्ताबाईचे अभंग हे जर वाचले तर आपण देवाशी करण जोडल्याशिवाय राहणार नाही. का तर मुळातच ही मंडळी देव होते. त्यांचा मुळातच देवाशी करंड होता आणि देवाशी संबंध जोडत होता. म्हणून तुकोबाराय, ज्ञानोबाराय तुम्हा आम्हाला सर्वांना एकच मार्गदर्शन करतात. बाबांनो तुम्हाला देव व्हायचं का तर देवाजवळ जाऊन बसावं लागेल. संसाराजवळ बसून तुम्हाला देव होता येणार नाही. तुम्हाला देव होण्यासाठी, देव पाहण्यासाठी देव पाहावयासी गेलो, देवा देव देव पाहावयासी गेलो, तेथे देव होऊन गेलो, तेथे देव होऊन गेलो. सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. त्यांच्याकडे आता टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं. खरोखर वेळेवर योग्य प्रमाण देणं ही सुद्धा पांडुरंगाचीच बघा त्यांच्या देहातून कृपा आहे. खरोखर साहेबराव नाना असायचे बघा, वैद्य बाबा, जुनी मंडळी असायची आणि जुन्या जुन्या महापुरुषांचे त्याच्यापैकी सुपळू बाबा एक महापुरुष होते. सुपळू बाबा उपनिषदाशिवाय कीर्तनच करत नव्हते. सुपळू बाबा स्वतः प्रांत होते जळगावचे. त्यांचा मुलगा जज होता. फक्त थोडंसं मुलगा बोलला लगेच सर्व सोडलं आणि आळंदीत आले. मरेपर्यंत निघताना काय म्हटले, अरे तुमचे हात सुद्धा माझ्या देहाला देवाने लावू देऊ नये. आणि खरंच सुकुळबाबा पंढरपूरला कार्तिकी एकादशीला वारले. आणि वारल्यानंतर दुंडा महाराज वगैरे या सर्व लोकांनी त्यांना पत्र पाठवलं किंवा फोन केले की तुमचे वडील. महाराज म्हणते ते कोणाला सांगू नका. पण बाकीच्यांनी सांगितलं. रात्रीतून काय झालं, मयत झाली. मयत झाल्यानंतर हे सावडायला येतील असं वाटलं लोकांना. सावडायच्या दिवशी काय झालं, संध्याकाळीच पाऊस आला आणि सर्व चंद्रभागेनं त्यांच्या आस्तीन राख काहीतरी आपल्या पोटात घेतली. मग त्यांची सुनबाई म्हणू लागली, खरोखर महाराज तुम्ही म्हणले ते शब्द पांडुरंगाने तुमचे खरे केले. तुमचे हात सुद्धा लावू देणार नाही असे ते. आयुष्यभर परमार्थ, 24 तास परमार्थ. वैद्य बाबा विद्यार्थी घडाव म्हणून रात्रंदिवस त्यांची तळमळ असायची बघा. ते म्हणायचे की हा देह पांडुरंगाने आम्हाला एवढ्या करताच दिला की परमार्थ वाढावा म्हणून. परमार्थ जेवढा वाढल्या जाईल. खरोखर जोग महाराजाची वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाली तेव्हापासून भारत देशाचा कायापालट झाला. भारत देशामध्ये चहूकडे साधू संत निर्माण झाले. पहिले स्वामीजी म्हणून लोकेशानंदजी जगात गाजले.
लोकेशानंद सारखे, मौनानंदासारखे महान भगवत भक्त विद्वान, त्यांच्यासारखे विद्वान कोणीच नव्हतं बघा. की शंकराचार्य सुद्धा त्यांच्याबरोबर खंडन मंडन करत नव्हते. का? त्यांना सुद्धा भीती वाटत होती, मी जर खंडन मंडन करताना जर हारलो तर ते सुद्धा त्यांच्याशी खंडन मंडन करत नव्हते, उलट त्यांना मानत होते, विद्वान होते. कारण मौनानंदासारखा विद्वान या भूतलावर होणार नाही एवढी ताकद. आणि मौनानंद हे आपल्या खेड तालुक्यातले होते बघा, जुन्नर जिल्ह्यातले, मंचर जिल्ह्यातले, अतिशय एक एक. परत आपल्या नाशिक जिल्ह्यातले दिव्यानंदजी, आज साधना सदन कृष्ण निवास म्हणून 1 नंबरचा आश्रम हरिद्वारला. तो आश्रम पहिला जर कोणी पाहायला जात असतील, जेवढे लोक हरिद्वारला येतात तो पहिला आश्रम अण्णा तिथं जाऊन आले बघा. अण्णा आता गेले होते, नाशिकचे स्वामीजी. काय एक एक अशी महान विभूती या महाराष्ट्राने दिली आणि महाराष्ट्राची ख्याती जगभर पसरली. म्हणून मला सांगायचं की मायबाप हो, की ही भूमी अतिशय पुण्यवान भूमी आहे. कारण महाराष्ट्र ही संत भूमी आहे. देवभूमीपेक्षा संत भूमीला प्राधान्य साधू संतांनी दिलं, देवांनी दिलं आणि ऋषीमुनींनी सुद्धा दिलेलं आहे. म्हणून संत देवाकडे कधी गेले नाही, देव संताकडे आले. आम्ही एक वेळेस राम सुखदाजी महाराज, आता भाऊंना माहिती आहे की ऋषिकेशला राम सुखदाजी खूप मोठे महापुरुष होऊन गेले. त्यांच्या प्रवचनाला लाख लाख लोक राहत होते. आणि काय झालं, आम्ही महाराष्ट्रातले काही मंडळी त्यांच्याजवळ गेलो. गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेतल्यानंतर त्या दिवशी त्यांनी विचारलं, आप कहाँ से आए? महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणल्याबरोबर ते म्हणले संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर तुकाराम महाराज असे म्हटले. नाथ महाराजांचं स्मरण केलं आणि त्या दिवशी प्रवचनामधून त्यांनी संपूर्ण महती महाराष्ट्राच्या साधूची सांगितलं. महाराष्ट्र के संत ग्रस्ती है पर लेकिन विरक्त है. ग्रस्त हो का विरक्त रहना बहुत मुश्किल है. तुकाराम महाराज ग्रस्ती होते, नामदेवराय ग्रस्ती होते, नाथ महाराज ग्रस्ती होते. अपवाद फक्त ज्ञानोबाराय सोडून, निवृत्तीनाथ सोडून, चारी भावंड सोडून बाकीचे सर्व संत ग्रस्ती होते. तुका झाला असे कळसापर्यंत पोहोचण्याची ताकद ग्रस्त आश्रमातल्या संतांची. म्हणून त्या दिवशी सांगितलं, यूपी में संत भुये. यूपी मध्ये संत झालेत. तुलसीदास संत होते, पण तुलसीदासांनी चंदन घासावं आणि देवानी लावावं. तुलसी चंदन घसवे तिलक करे रघुवीर. मंदाकिनी के घाट में भई साधू संतों की भीड़. तुलसीदासाने चंदन घासावं आणि रामप्रभूंनी लावावं. पण महाराष्ट्रातल्या संताची ख्याती यांच्यापेक्षा खूप मोठी आहे. नंदाचा नंदन नाथा घरी घासितो चंदन. नाथाच्या घरी देवाने चंदन घासावं आणि नाथ महाराजांनी चंदन लावावं. ही महाराष्ट्रातल्या विरक्त संतांची, ग्रस्त आश्रमातल्या संतांची काय आहे? ख्याती आहे, महती आहे, शक्ती. कशामुळं? त्यांनी फक्त देवाजवळ बसले, देव पाहिला, देव झाले आणि जगाला देव करण्याची शक्ती देण्याचं कार्य केलं. विठ्ठल हो. म्हणून ज्ञानोबाराय, तुकोबाराय, एकनाथ महाराज, नामदेवराय, सावता महाराज, गोरोबा काका, काय ताकद आहे या माणसांची. गोरोबा काकांनी जीवनात कर्मही सोडलं नाही आणि कर्तव्यही सोडलं नाही. गोरोबा काका दररोज मडके घडवत होते. मडके घडवून काय तर मडके करत असताना चिखल तुडवावं लागते. माती आहे, उपादान कारण आहे. उपादान कारण केल्याशिवाय कार्य होऊ शकत नाही. गोरोबा काकांनी माती तुडवावी. माती तुडवता तुडवता पत्नीने सांगावं, महाराज मी जरा पाणी घेऊन येते, बाळाकडे लक्ष ठेवा. आता हे जाग्यावर होते का? ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. गोरोबा काका ब्रह्मस्वरूपात होते, ब्रह्मानंदामध्ये एकरूप झालेले होते. एकरूप झाल्यामुळे
माझ्या समोर कोण आहे विचारच नाही, माती आहे का मुलगा आहे याचा विचार नाही. हळूहळू पाय तुडवत होते, माती तुडवता तुडवता मुलगा खाली पडला आणि तसाच मुलाच्या छातीवर पाय पडला. मुलगा माती मोल झाला. माती मोल झाला. पत्नी आली, पाहते तर चिखल सर्व रक्ताभोंबाळ झालेला आहे. पाहिला मुलगा दिसत नाही. मोठ्याने आवाज केला, महाराज अहो तुमच्या भजनाच्या नादामुळे आपला मुलगा माती मोल झाला. गावातले लोक आले. गावातले लोक म्हणले, अहो विठ्ठल विठ्ठल केलं आणि मुलगा मेला. काय म्हटले, तुमच्या विठ्ठलानं काय केलं तुमचं? शेवटी महाराज जाग्यावर आले. म्हटले, काही करू नका. माझ्या विठ्ठलाचा आणि माझ्या मुलाचा फार जवळचा संबंध आहे. माझ्या विठ्ठलाच्या मनात तर माझा मुलगा मला माझा पांडुरंग परमात्मा परत दिल्याशिवाय राहणार का? अखंड देवाजवळ बसलेले होते. अखंड देव त्यांच्या देहात होता. अखंड देवाचं नाम त्यांच्या मुखात होतं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अखंड देवाचं नाम बसलेलं होतं. ज्याच्या डोळ्यामध्ये देवाचं नाम ज्याच्या डोळ्यामध्ये देव बसतो, मुखामध्ये देवाचं नाम बसते, कानामध्ये देवाचे गुणगान बसतात, तो देह देवरूप झाल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद, एवढं समर्थ त्या गुणाचं आहे. शेवटी गोरोबा काकांनी सांगितलं, काळजी करू नका, माझा मुलगा ज्याने नेला ना तो आणूनही देऊ शकतो. मंडळीला म्हटलं, आक्रोश करू नको, घरात जा, देवाचं दर्शन कर, माझ्या पांडुरंगाला डोळे भरून पहा आणि डोळे भरून पाहून माझ्या पांडुरंगाला हाक मार, देवा माझ्या बाळाला पाठव, एवढंच म्हण. घरात गेली, देवाला पाहिलं. पाहिल्याबरोबर मुलाला आवाज दिला आणि आवाज दिल्याबरोबर मुलगा इकून पळतच आला. कशाचं सामर्थ्य? देव साठवल्याचं सामर्थ्य आहे. ज्यांनी ज्यांनी देव साठवला त्यांच्या जेवढे जेवढे संकट आले तेवढे तेवढे देवानी संकट काय केले? निवारण केले. का? देवाजवळ बसलेले होते. अखंड देव पाहत होता. आणि दुसरे मज नाही आता अनिक दुसरे मज नाही आता त्यांच्या चित्ताचा विषय हरी होता. विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून. हे त्यांच्या जीवनामध्ये आलेले अनुभव आहेत आणि अनुभवातून त्यांनी मला सांगितलेलं की बाबांनो, देवाजवळ जाऊन बसा, देवाकडे पहा. फिरे मागारी पैसा
लोखंडे महाराजांनी सुद्धा सुंदर असं प्रमाण दिलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं. खरोखर योग्य वेळेला योग्य प्रमाण देणं ही सुद्धा पांडुरंगाचीच कृपा आहे. हाच नेम आता न फिरे माघारी, बैसलो शेजारी गोविंदाच्या. त्यांनी नेम केला हो. कोणता नेम केला? देव पाहण्याचा नेम केला. एक तत्वनाम दृढ धरी मना हरीशी करुणा. हे नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद, वाचेशी सद्गत. आपण सर्व करतो पण नेमकं देवाचंच नाम घेत नाही बघा. त्याच्यामुळे काय होते? विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी. लक्षात ठेवा, सर्वायला विसरलं तरी चालेल पण देवाला विसरू नका. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराज विचारत होते. ज्ञानदेवांनी विचारलं, दादा गुरुदेव आम्ही कोणाला सोडावं कोणाला धरावं? सांगितलं, बाप रोखमा देवीवरू न विसंबे सर्वथा. सर्वथा विसंबे, सर्वाला विसरलं तरी चालेल पण बाप रोखमा देवीवरू न विसंबे. देवाला विसरू नका, देवाला स्मरण करा. की यश स्मरण मात्रेनं जन्म संसार बंधनात. जो माझं स्मरण करतो त्याचं बंधन मी तोडल्याशिवाय राहत नाही. हे भगवंताचं ब्रीद आहे. माम एकम शरणम रज अहत्वा सर्व पाप्यभ्यो मोक्ष ईशामी मा शुचः. मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्करू. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी. जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीच ऐकू. कारण मला शरण या, बाकीच्यांना शरण जाऊन काही फायदा होणार नाही. म्हणून माम एकम शरणम रज. म्हणून तुम्ही आम्ही देवाची शरणांगती पत्करली पाहिजे. देवा तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही हो. मायबाप नाही, कोणी नाही. कोण आहे? अरे नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जासी एकल्या प्राण्या माझे माझे. हे सर्व माझे माझे फक्त सर्व सुखामध्ये साथी आहेत पण दुःखामध्ये कोणी साथ देऊ शकत नाही. किती पत्नी असू द्या. उदाहरण आहे, रामदास स्वामीचा एक चेला होता. रामदास स्वामीचा चेला होता. त्या म्हणू लागला, बाबा माझ्या आई वडिलाचं माझ्यावर लयच प्रेम आहे. म्हटले थांब तुला प्रेम दाखवतोय. महाराजांनी काय केलं? त्याला म्हटलं तू आजारी पडल्याचं सोंग कर. खूप आजारी पडला. महाराजांनी फोन केला, काही करा पण ताबडतोब या, तुमचा मुलगा खूप आजारी आहे. आजारी आहे. आई वडील धावतच आले, रडतच आले. आमच्या जीवाचा काळीज आहे, अमुक आहे ढमुक आहे, खूप म्हणू लागले. शेवटी महाराजांनी सांगितलं, माझ्याकडे वैद्य आलेला आहे. तुमचा मुलगा आता मरायच्याच वाटेवर आहे, तोंडातून फेस आलेला आहे. पण तो वैद्य म्हणतो तुमच्या दोघांपैकी जर औषध घेतलं मुलगा वाचेल पण तुम्ही मराल. तुम्ही मराल म्हटल्याबरोबर पत्नी मालकाकडे पाहिजे, मालक पत्नीकडे पाहिजे. पहिले अगोदर छातीवर हात थोडं रडत होते. तुझ्याकरता बाबा मी जीव देते रे म्हणायची आई म्हणत होती. पण नंतर सांगितलं, विचारलं तुमचं काय मत आहे? ते म्हटलं जिने 9 महिने वागला तिचं मत मला घेऊ द्या अगोदर. आईला विचारलं, म्हटले मी तर चालून आली, तुम्ही तर म्हटले मालक आहे. मालकाने अगोदर विचार सांगायचा, मालकिनीने नंतर म्हटले. दोघांनी हात वर केले. शेवटी रामदास स्वामी म्हटले मी घेतलं तर चालेल का? म्हटले वा, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती. महाराज म्हटले तुम्ही घेतलं तर फारच चांगलं होईल. म्हटले का? बाहेरच्या बाहेर पिळा काढून द्यायची. मग भगवंतानी आम्हाला सांगितलं, अरे बाबा आपलं कोण नाही पण देव आपला आहे. देवाशिवाय आपलं कोणीच नाही. लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही आलो देवापासून, राहायला लागलो देवाच्या सत्तेनं आणि जाणार आहोत देवाच्या इच्छेनं. आले देवाजीचे म्हणा तेथे कोणाचे कोणाचं चालू शकत नाही. का? या देहावर देवाची सत्ता आहे, काळाची पण नाही. काळाला काम दिलेलं आहे. कामाला काय? जो कामाला आहे मालकाचं त्याला ऐकावंच लागतं. मालक सांगतोय जा याला घेऊन ये, त्याला घेऊन येत. पण मालकाने सांगितलं याच्याकडे पाहायचं पण नाही. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. का?
त्याचं कारण आहे, तो अखंड माझ्याकडे पाहतो, माझ्या संग बोलतो, माझ्याजवळ राहतो, म्हणून तो माझ्यासारखा झालेला आहे. माझ्यासारखा झाल्यामुळे चिंतने चिंतने तद्रूपता, तशी त्याची अवस्था झालेली आहे. म्हणून त्याच्याकडे तुम्ही मग यम म्हणू लागले. त्याने काय केलं? दोन्ही तर सारखे दिसा लागले. म्हटले तुम्ही म्हणता माझ्यासारखे. अरे बरोबर आहे म्हटले. तो सतत माझ्याकडे पाहतो म्हणून तो माझ्यासारखा झालेला आहे. त्याच्या डोळ्यामध्ये मी बसलो, त्याच्या देहामध्ये माझं स्वरूप काहीतरी विराजमान झालेलं आहे. म्हणून मला किती जरी त्यांनी सोडण्याचा प्रयत्न केला तरी मी त्याला सोडत नाही. सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, माझी मूर्ती त्याच्या नेहमी डोळ्यात जडलेली आहे. म्हणून मी त्याला सोडत नाही, तोही मला सोडत नाही. आणि जो मला सोडत नाही, मी त्याला सोडत नाही, आशाईच्या दारात तुम्ही जायचं. एम सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. अखंड जो देवाचं नाम घेतो, परमात्मा त्याच्या डोळ्यामध्ये, त्याच्या देहामध्ये, त्याच्या रोमारोमामध्ये बसल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणात त्याचं मन स्थिर झालं. कशामुळे? देवाचं रूप पाहिलं. उदाहरण घ्या, जटायूने रामप्रभूचं रूप पाहिलेलं नव्हतं, पण आई साहेब हाका मारत होत्या, हाका मारत होत्या, कोणीतरी मला वाचवा, कोणीतरी मला यातून संकटातून सोडवा. जटायू हा पक्षी होता, त्याने धाव घेतली. कोणीतरी स्त्री संकटात आहे म्हणून जटायू धावून गेला आणि रावणाशी युद्ध केलं. रावणाचा रथ मोडून टाकला, रावणाला खाली पाडलं. खाली पाडून रावण कुटील डाव केला. त्याने शपथ घातली. त्याला विचारू लागला, अरे तुला काय गरज आहे? तू पक्षी आहेस, राम पुरुष आहे. पक्षाचं माझं काय वैरत्व आहे? काय तुला माझ्याशी युद्ध करायची गरज आहे? तो मागचं नातं सांगत होता की सीता ही माझी कोण लागते? माझी म्हटले सून लागते. पूर्वीचा संबंध दाखवत होता. पूर्वीचा संबंध दाखवल्यामुळं, त्या संबंधामुळं मला म्हणले, अरे माझा प्राण गेला तरी चालल, पण सीता ही देवाची पत्नी आहे. देवाच्या कार्यात जर माझा देह गेला तर माझा देह सुद्धा देवरूप झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी जटायूला रामाची शपथ घातली. कोणी घातली?
रावणाने शपथ घातली, आता हा खरा बोलला बिचारा. कारण तुकाराम महाराज म्हणतात, लटका तुका लटक्या सवे, लटका बोले लटक्या भावे. समोरचा जर खोटा असला तर त्याला आपण खरं सांगाव का? पण जटायू खरं बोलले आणि हनुमंतराय खोटे बोलले. त्याला माहिती होतं रावणा हा खोटा आहे. सांगितलं, अरे तुझं मरण कशात आहे? म्हटलं शेपटीत आहे. शेपटीत दाखवलं. शेपटाला खूप गुंडाळलं पण काही फायदा झाला नाही. त्याला वाटलं जटायू मेला तसा हा मरण, पण बुद्धिवताम वरिष्ठम, बुद्धिवान हनुमंतराय बुद्धिमान होते. शेवटी मला सांगायचं, जटायूने खरं सांगितलं आणि रावणाने दोन्ही पंख धरले आणि पंख तोडून बाजूला फेकले. जटायू हा खाली पडल्या गेला, फाली पडल्या गेला. फक्त रामाचं नाव ऐकलं होतं पण रूप पाहिलं नव्हतं. पण रामाच्या कार्यामध्ये त्यांनी हातभार लावला. सोटाचा देह सुटला, पंख तुटले पण राम सुटला नाही. राम 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 करू लागला. राम येईपर्यंत त्याच्या डोळ्यामध्ये राम बसलेला होता, मुखात राम होता, रोमामध्ये राम भरलेला होता. शेवटी राम तिथं आले. राम त्या झाडाखाली झोपले. झोपल्यानंतर आवाज येऊ लागला, राम राम राम. उन्हाळ्याचे दिवस होते, वडाचे पानं खाली पडलेले होते, अंगावर संपूर्ण शरीर झाकलेलं होतं. इथं राम नामाचा आवाज येतो कुठून पाहिलं. लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा अरे या दिशेनं राम राम आवाज येते, कोणीतरी माझा भक्त आहे म्हटल्याबरोबर लक्ष्मण त्या ठिकाणी गेले. रामप्रभू गेले, पानं बाजूला काढले. जटायू हा राम 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 करू लागला. जटायूला सांगितलं, जटायू एक काम कर, थोडंसं पाणी तरी घेऊन ये. पाणी घेऊन आले. शेवटी पाणी टाकत होते पण पाणी आत घेत नव्हता. त्याला वाटत होतं जर पाणी प्यायला जाऊ तर माझा जीव सुटला तर राम माझ्या देहातून सुटल्याशिवाय राहणार नाही. शेवटी जटायू पाणी आत घेतच नव्हता. लक्ष्मणाने सांगितलं, म्हणजे रामाने सांगितलं, एक काम कर, तू राम राम म्हण. त्याच्या कानावर तरी राम नामाचा ध्वनी पडेल तेव्हा तो पाणी घेईल. का तर म्हटले त्याच्या कंठामध्ये जरी राम आहे पण त्याचा कंठातला राम जर सुटला तर म्हटले रामापासून तो दूर होईल अशी त्याची इच्छा आहे. शेवटी कानावर जरी राम नामाचा ध्वनी पडला तरी तो रामाशी एकरूप आहे हे त्याची काय होईल, समजूत होईल आणि तो पाणी घेईल. शेवटी राम राम म्हटल्यावर त्यांनी पाणी घेतलं. रामप्रभूंनी त्याच्यावर हात फिरवला, मांडीवर घेतलं. जे दशरथाला जे मिळालं नाही ते माझ्या जटायूला मिळालं. का तर जटायूने राम पाहिला, रामरूप झाले आणि रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन. त्याचा परिणाम देहभाव हरपला. तुझ रामाला पाहिलं, देहभाव हरपल्या गेला. देवाला पाहिल्याशिवाय देहभाव हरपत नाही. म्हणून संसारात राहून फक्त देवाचं नामस्मरण करा. देवाला विसरू नका बरं. आपल्याला मरायचंय, आपल्याला जायचंय, कधी येईल सांगता येत नाही. लक्षात ठेवा. जसं एकादशीच्या उद्या एकादशी येतात, आज आपण साबुदाणा भिजू घालतो का नाही? उद्या घालतो. साबुदाणा आज भिजू घालतो का? टाकला तर भिजणार नाही. तसंच आहे, मरण येण्याच्या अगोदर आपण तयारीला लागलो पाहिजे. मरणाची भीती कोणाला आहे? नामधारकाला मरणाची भीती नाही. पण जे कधी देवाचं नाव घेतच नाही ते मोठ्यानं बोंबलते, अरे देवा, का त्याला भीती वाटते ना. पण आपण रोजच देवाचं नाव घेतो, त्याच्यामुळे आपल्याला काही भियायची गरज नाही. सतत देवाचं नामचिंतन करा. जो देवाचं नामचिंतन करतो त्याच्या देहामध्ये देहीची विदेही भोगू दशा. म्हणून तुझ पाहता विठ्ठला कळूने दे सुख दुःख, तहान हरपली भूक, तुका म्हणे नोहे परती, तुझ्या दर्शने मागुती. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. सुग्रीव महाराज हरी जय जय
सोनजाम हे भक्तिमय भक्तिप्रधान असणारी ही भूमी आहे. या भूमीचं वैभव खरोखर खूप महान आहे. अनेक मंडळी गेले बघा, गेले दिगंबर विश्वर विभूती, पण राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आमचे उत्तम मामा असतील, गेल्या वर्षी आपला गुरुपौर्णिमेचा उत्सव झाला आणि आमचे वसंत मामा तेही गेले बघा. काका होते, काकाही गेले, शांताराम मामा असतील, अनेक मंडळी गेले दिगंबर विश्वर विभूती, पण राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुम्ही सर्व मंडळी परमार्थाचे पायिक आहेत, परमात्म्याचे उपासक आहेत आणि परमात्मा प्राप्तीसाठी सर्वांची धडपड आहे, तळमळ आहे. ज्याच्या देहाला देव प्राप्तीची तळमळ आहे ते देवापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाहीत. तुम्ही सर्व मंडळी मार्गस्थ आहात. वयोवृद्ध तपवृद्ध आमचे भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवान परमात्मा त्यांना उदंड आयुष्य देव, त्यांची तब्येत चांगली राहो. नेहमी 4 दिवसाला भाऊचा आम्हाला फोन असतो. खरोखर असे मंडळी, अनेक मंडळी, आमचे दुसरे बाकेराव मामा सुद्धा होते बघा, कारण वारीमध्ये कायम असायचे ते. पण भाऊनी सुद्धा भरपूर वाऱ्या केल्या. अनेक मंडळी, सर्व ही वारकरी मंडळी आहेत. वारकरी कशाला म्हणायचं की जे पांडुरंगाचे उपासक आहेत. ही सर्व भूमी काय तर वारकरी आहे बघा. मुळात आपल्या गावात म्हणतात की जुने वारकरी होते आणि त्यांची परंपरा ही आपल्या गावकरी मंडळींनी आजही काय तर चालू ठेवलेली आहे. खरोखर परमात्मा तुमच्यावर खुश आहे
असेच तुमच्या हातून उदंड देवाचं कार्य, देवाचं काम अखंड होत राहो. देवाची छाया तुमच्या देहावर नेहमी असो. हीच काय तर पांडुरंगाच्या चरणी. खरोखर आपल्या या कार्यक्रमासाठी आमचे एकाहुनी बळी, कळी काळावर घातली कास, असे आमचे ज्यांनी प्रमाण दिलेले आहे आमचे खाडे महाराज, अभिमान महाराज, भागवत महाराज आहेत, आमचे भास्कर मामा आहेत, आमचे दादा आहेत की सुंदर नाशिकला त्र्यंबकेश्वराच्या वारीमध्ये अतिशय असं काही भजन केलं. तिथले सर्व साधू संत नाचू लागले बघा. कारण खरोखर सोनजाममध्ये भजण्याची वाण नाही. आमचे काका गेले बघा, काका शेवटपर्यंत कायम राहायचे. आणि खरोखर त्यांची उणीव ही सर्व मंडळी भासू देत नाहीत. दादा सुद्धा सुंदर गातात, सर्व मंडळी गाणारे आहेत. आणखीन लहान लहान मुलं तयार होत आणि तयार केलेच पाहिजेत. का करायचे? निदान आपल्याला वाजवत त्यांनी नेलं पाहिजेत का नाही? का मुक्यानं जावं वाटते? आता हे आहेतच बिचारे, तयार झालेतच. पण आता काय आपलं काय राहिलं? पण ही तरुण मंडळी खरोखर अतिशय भाग्यवान आहेत. तरणा भाग्यवंत शोभे कीर्तना. तारुण्यामध्ये तरुण जायचं असतं, मथारपणी तरुण जाता येत नाही. मथारपणचा परमार्थ मथारा कधी धोका देईल सांगता येत नाही. म्हणून तारुण्यातच तरुण जाण्याची शक्ती भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला सर्वांना देतो. म्हणून सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. काही चुकलं असेल तर माफी मागतो. वास्तविक पाहता कीर्तन करण्याचा अधिकार नाही आहे. कारण तुम्ही नेहमी गुलाबजाम खाणारे माणसं आहेत, पण ही बेसन भाकर आहे बघा आज तुमच्या पुढं. पण भाऊनी गोड मानली. गाढवाचे घोडे, हे गाढ उभं केलं पण आता काय तुम्ही त्याला घोडं समजा लागले. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी, ही तुमची ताकद आहे, तुमचा मनाचा मोठेपणा आहे. पहिल्या दिवशी आज कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी आमचे नंदूभाऊ असतील, साबराव पाटील असतील, भाग्यवान आहेत. साबराव पाटील अंबरनाथ करून आले. लक्षात ठेवा, अंबरनाथ सोपं नाही आहे. काहीतरी तुमचं पुण्य आहे म्हणून तुम्ही तिथपर्यंत पोहोचले. अमरनाथ करून आल्यात. खरोखर गेलंच पाहिजेत. याच वयात मथारपणी जाता येणार नाही. म्हणून हिमालयातल्या यात्रा ह्या 50च्या आत करायच्या असतात, 60च्या पुढं नाही. मग 60च्या पुढं ठाईचं बैसोनी करा एकचित्त. म्हणून सर्व मंडळी पुण्यवान आहेत, भाग्यवान आहेत, दैववान आहेत. तुमच्या वाट्याला अखंड परमार्थ येत राहो अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. पखवादे सुद्धा अतिशय दिसायला लहान आहे. जसा ट्रकचा जाग असते ईदभर, पण 10 टनाचा ट्रक उचलतो तसे आमचे महाराज दिसायला लहान आहेत, पण अतिशय त्यांच्या हाताची कीर्ती महान आहे बघा. मी म्हणायच्या अगोदरच तुम्ही टाळ्या वाजवल्या, परत मी एकदा म्हणतो, परत टाळ्या एकदा वाजव. खरोखर त्यांच्या हातून अशीच देवाची शक्ती जगामध्ये निर्माण होत राहो. आमचे गाणारे मंडळी, त्यांच्याही गळ्यातून पांडुरंग परमात्मा अखंड गायनाचा झरा त्यांच्या देहातून वाहत राहो अशी माऊली चरणी प्रार्थना करतो. सेवा करण्याची संधी, माझी तब्येत बरी नाहीच बघा शपथ, पण भाऊचा आशीर्वाद म्हणा, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद. कारण छातीवर पण खूप माझा ताण आहे. डॉक्टर म्हणते तर जाऊ नका, पण म्हणलं जाऊ द्या, येरी कुठेतरी मरायचंच आहे म्हणलं. दवाखान्यात म्हणलं सलाईन घेऊन मेल्यापेक्षा म्हणलं कीर्तन करत मेलं तर बरं होईल ना म्हणलं. म्हणून भाऊंच्या आशीर्वादानं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आलो, 4 शब्द मांडले. आणि खरोखर आमचे माऊलीचे खरोखर लेकरं आहेत बघा, माऊलीचे लेकरं आहेत. माऊलीची खूप मोठी त्यांच्या देहावर काहीतरी छाया आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या गाण्याची काय आहे चौकडे हे आहे बघा. म्हणून ही मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले. कीर्तनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा त्यांनी रंग चढवण्याचं कार्य केलं. पखवादांनी साथ दिली. आणि तुम्ही सुद्धा, कारण वऱ्हाडाला किंमत, नवरदेवाला किंमत कशामुळे? वऱ्हाडामुळं. वऱ्हाडाच नसलं तर काय किंमत आहे? म्हणून तुम्ही सर्व मंडळी, भरपूर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर तुमच्या म्हणजे उपस्थितीनं आजच्या या हनुमंतरायांच्या या कार्यक्रमाची शोभा वाढली. आणि विशेष सांगता सांगता विसरून गेलो, आज तुकोबारायांचा 9वा वर्धापन दिन काहीतरी आज काहीतरी होत आहे. खरोखर
भाऊंनी या सर्व मंडळींनी तुकोबाऱ्याची या ठिकाणी मूर्ती केली. तुकाराम महाराजांचं चरित्र रामायण सुद्धा चालू आहे. आमचे देवराम बाबा रामायण सांगतात. अतिशय मोठं काम आहे बघा. म्हणून सर्व या ठिकाणी अखंड परमार्थाचा झरा वाहत राहतो. तुमच्या देहावर अखंड पांडुरंगाची छाया राहो अशी माऊलीचरणी प्रार्थना करतो. एकदा माऊलीचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे लोहे परती, तुका म्हणे लोहे परती, तुका म्हणे लोहे परती, तुका म्हणे लोहे परती, तुझ्या दर्शने मागुती, तुझ्या दर्शने मागुती, देवा तुझ्या दर्शनी मागुती देवा हार परा, देह भाव हार परा, तुझ पाहता विठ्ठला 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 हो विठ्ठला आ
तुझ पाता विठ्ठला सांगता सांगता राहिलो की तुमच्या सोनजामचं खरं दर्शन जर मला घडवलं असेल तर आमचे विश्राम मामा 2002ला कुंभमेळा होता. त्या कुंभमेळ्यामध्ये विश्राम मामा अशोक माझ्याकडे, अशोकची माझी ओळख होती, अशोक माझ्याकडे होता. मामाची भेट झाली आणि तेव्हा 2002ला 2.5 लाखाचा माल मला मामाने भरून दिला. त्यावेळेस 2 लाखाचा माल. ते म्हणले बाबा टमाट्यात माझे तेवढे पैसे निघून गेले. एकत्र दोन्ही भाऊ होते. आणि खरोखर मामा कुंभमेळ्याला आम्ही असताना फोन केला. त्यांनी आपले गाईवाले बाबाजवळ आले, त्यांनी फोन लावला. म्हणले बाबा माझ्या दाव्याला तुम्ही या. म्हणलं असं कसं बोलता मामा तुम्ही? नाही नाही म्हणले माझी तब्येत बरी नाही आहे. म्हणलं आम्ही निवृत्तीनाथांच्या वारीला या लागलो, निघलो म्हणलं. आणि खरंच ना दुसऱ्या दिवशी फोन आला मामा गेले. म्हणून विश्राम मामांच्या माध्यमातून आमचे जयराम अण्णा असतील, साहेबराव पाटील आहेत, नंदूभाऊ आहेत, गणपत अण्णा भाऊ असतील, या सर्व मंडळींच्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं तुमच्या गावाचं दर्शन. आणि खरोखर आम्ही मेलो तरी तुमच्या गावाला आम्ही विसरू शकत नाही. कारण का या मातीचा आणि तुमचा आणि आमचा खरोखर खूप जवळचा संबंध. असाच मेल्यावरही नेहमी असाच अखंड संबंध येत राहो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. या ठिकाणी बरूच लांबून लांबून काहीतरी पाहुणे मंडळी उपस्थित झाले. त्यापैकी तिसगावचे मामा आहेत, बहादुरीचे मामा आहेत, पाचोऱ्याचे मामा आलेले आहेत, तिसगावून आमचा अशोक वगैरे सर्व अनेक मंडळी लांबून लांबून आपल्या पंचक्रोशीतून या ठिकाणी उपस्थित झालात. तुमच्या उपस्थितीनं आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. परमात्मा तुमच्या देहाची अखंड शोभा वाढवत राहो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. आमचे बाबुराव मामा थकले, नाहीतर बाबुराव मामाची गाडी पहिले काहीतरी घेऊन यायचे बघा. शांताराम मामाचे वडील, पुन्हा प्रकाश मामाचे वडील, ही सर्व जुनी मंडळी काहीतरी गाडीत यायचे. कारण आता तेच थकले. कारण भक्त थकल्यानंतर देव काय करतो, देव त्यांच्याजवळ येतो आणि त्यांना आठवण देऊन काहीतरी निघून जात असतो. म्हणून अखंड परमात्मा तुमच्या सर्वाजवळ राहो अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. पेटीवाल्या मामांनी सुद्धा एवढं वय झालं तरी अजूनही त्याचे बोटं बघा न पाहता तिकडं वाजतात. खरोखर तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण रम करतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिले करू देवा पुढे करा क्षमा अपराध महाराही उच्चारिला दे क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वरा क्षमा अपराध.